नमस्कार मंडळी, शिमला मिरची बहुतेक पदार्थांमध्ये शिमला मिरचीचा वापर होतो। सँडविच, नूडल्स ते पदार्थ आपण आवडीने खातो, पण भाजी म्हटलं की जरा कंटाळा करतो ना। मग बनवा अशा पद्धतीने बटाटा शिमला मिरचीची भाजी, सगळ्यांना आवडेल अशी। त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इथे बटाटे सोलून घ्यायचे, म्हणजे बटाट्याची साली काढून घ्यायच्या। लक्षात ठेवायचं, आपण जेव्हा बटाट्याची भाजी करत असतो तेव्हा तो कापल्यानंतर पाण्यात टाकायचा, नाहीतर काळा पडून जाईल। आता आपण बटाटा कापून घेऊया। इथे आपल्याला बटाट्याच्या अशा मोठे मोठे फोडी करून घ्यायच्या आहे, बारीक नाही चिरायचा आहे। कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकलं होतं मी गरम व्हायला। तेल गरम झालंय, फोडी टाकून घेऊया। थोडंसं मिक्स करून घ्यायच्या, जेणेकरून खाली चिकटणार नाही म्हणून। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं। बटाटा आता आपल्याला शिजवून द्यायचा आहे, तोपर्यंत आपली पुढची तयारी पण होऊन जाईल। त्यामुळे आपला वेळ सुद्धा वाचेल आणि आपल्याला शिमला मिरची खूप जास्त शिजवायची नाहीये, त्याच्यामुळे बटाटा आधी शिजला जाईल। इथे मध्यम आकाराचे 2 कांदे घेतले, ते असे बारीक बारीक चिरून घ्यायचे। एक टोमॅटो घेतलाय, तो सुद्धा बारीक चिरून घ्यायचा। इथे बटाटा अदनाबंद हलवून घ्यायचा, म्हणजे चिकटणार नाही। बघून घेऊ बटाटा शिजला की नाही आपला। शिजला आपला बटाटा। आता आपण इथे शिमला मिरची कापून घ्यायची आहे। शिमला मिरची कापताना आपल्याला लक्षात ठेवायचे की त्याच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी करायच्या आहे, चौकोनी आकाराच्या, अशा बारीक नाही कापायची। आता फोडणी करून घेऊ। उरलेल्या बटाट्याच्या तेलामध्येच फोडणी करायची। त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकली। मोहरी चांगली तडतडली की लसणाच्या पाकळ्या टाकायच्या, 6 ते 7 ठेचून टाकायच्या। एकदम भारी लागते भाजी खायला। अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे, कढीपत्त्याची पानं, बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचं। चिमूटभर हिंग टाकून घ्यायचा, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं। मीठ टाकताना काळजी घ्यायची, कारण बटाटा शिजताना पण आपण मीठ टाकले, त्याच्यामुळे बेतानच टाकायचं। कांदा मऊसूत झालाय, टोमॅटो टाकून घेऊया। तर कांदा टोमॅटो आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून द्यायचं। तेल सुटलंय चांगलं, मसाले टाकून घेऊया। पाव चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धना पावडर टाकायची। धना पावडर अवश्य टाका, खूप छान चव येते भाजीला। चांगला मिक्स करून घेऊ। खूप जास्त मसाले टाकायची गरज नाही पडत भाजीला, कमी मसाल्यांमध्येच भाजी खूप छान होऊन जाते। आता चिरलेली शिमला मिरची टाकून घ्यायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। आपल्याला शिमला मिरची जास्त शिजवायची नाहीये, थोडीशी हलकीशी कच्ची राहिली पाहिजे, तरच भाजी एकदम भारी लागते खायला। तिचा असा गाळा नाही करायचा आहे। झाकण ठेवून द्यायचं, 2च मिनिटांमध्ये शिजून जाते शिमला मिरची। बघू शकता आपली हलकीशी अशी शिमला मिरची शिजली, इथे थोडीशी कच्ची राहिली पाहिजे। आता आपण शिजलेले बटाटे टाकून मिक्स करून घ्यायचं। आता आपली शिमला मिरची पण शिजली, बटाटा पण शिजलेलाच आहे, त्याच्यामुळे आता काही खूप जास्त शिजवायचं नाहीये, फक्त मिक्स करून घ्यायचं। कोथिंबीर टाकून घ्यायची बारीक चिरलेली। अशा प्रकारे तयार झाली आपली शिमला मिरची बटाट्याची भाजी। नक्कीच बनवून बघा, कशी झाली ते कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ आवडत असल्यास प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। नक्कीच बनवून बघा भाजी। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये।